श्रीराम. स्वामीजी आपल्याला प्रबोधन करणारच आहेत, पण तत्पूर्वी एक महत्त्वाचं निवेदन करतो. हे निवेदन या वर्षीच्या गुरुपूजनाविषयी आहे. दिनांक 23 जुलै रोजी ह्या वर्षी गुरुपौर्णिमा आहे. ह्या दिवशी प्रत्येक शिष्य आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंचे पूजन अत्यंत भक्तिभावाने करत असतो. हा गुरुपौर्णिमेचा काळ आपण दरवर्षी केंद्रात गुरुस्तवनांच्या तसेच गुरुपूजनाच्या योगानं साजरा देखील करत असतो. मात्र मागच्या 1.25 वर्षापासून कोरोना काळामुळे आपली केंद्रे बंद आहेत. आपण स्वामीजींना साधे प्रत्यक्ष पाहूही शकलेलो नाही. प्रत्येक साधकाला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने परमपूजनीय स्वामीजींचे गुरुपूजन करावे अशी स्वाभाविकतः तळमळ असते. मागील वर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील कोरोना काळामुळे कोणालाही केंद्रात येऊन प्रत्यक्ष गुरुपूजन करणे शक्य होणार नाही. मात्र साधकांची ही तळमळ लक्षात घेऊन ह्या वर्षी मंडळाने स्वामी माधवनाथ पादुका आणि स्वामी मकरंदनाथ यांचा गुरुपूजन सोहळा दिनांक 10 जुलै ते 18 जुलै या काळात ऑनलाईन पद्धतीने साजरा करायचे ठरवले आहे. ह्यामध्ये आपल्या कुटुंबाला पूर्वनियोजित वेळेनुसार पूजनीय स्वामी माधवनाथांच्या पादुकांचे तसेच पूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि पूजनीय मातोश्री सौभाग्यवती मधुराताई यांचे ऑनलाईन दर्शन तसेच गुरुपूजन करायला मिळणार आहे. साधकांची संख्या लक्षात घेता ह्या उपक्रमाचे फार मोठे नियोजन मंडळाला करायला लागेल. पूजनासाठी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरून नावनोंदणी करायची आवश्यकता आहे. या फॉर्ममध्ये आपले नाव, आपला मोबाईल नंबर, आपल्या कुटुंबाला सोयीची असलेली गुरुपूजनाची तारीख असे काही तपशील भरून द्यायचे आहेत. हा फॉर्म तयार करायचे काम चालू आहे. लवकरच हा फॉर्म आपल्या केंद्र साधक व्हॉट्सॲप ग्रुपवरून आपल्या सर्व साधक वर्गाला पाठवला जाईल. हा फॉर्म आपल्याला मिळाल्यानंतर आपण लवकरात लवकर तो भरून मंडळाकडे पाठवायचा आहे. ह्या वर्षीच्या गुरुपूजनाबाबत साधक वर्गासाठी ही आनंदाची बातमी देण्यासाठी तसेच ऑनलाईन गुरुपूजनाच्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी हे निवेदन आत्ता करण्यात येत आहे. आता मी स्वामीजींना अशी विनंती करतो की त्यांनी प्रबोधन करावं. हरी हरी. हे प्रबोधन करावं असं मंदारनी सांगितलं. स्वाभाविक रीतीने या निवेदनाचा प्रभाव माझ्यावरही पडला. या आपल्या केंद्राचा जो उपक्रम आहे, हा उपक्रम हा अधिकाधिक साधना प्रवण शुद्ध परमार्थाचा असा राहावा, हा प्रयत्न स्वामी माधवनाथांनी खूप कसोशीने केला. आणि स्वामी माधवनाथांच्या देहत्यागानंतरही त्यांनी घालून दिलेल्या वाटेवर अगदी तसंच चालायचं असा प्रयत्न आपणही केला. आपल्या या उपक्रमाचं म्हणजे स्वामीजींच्या कार्याचं जे स्वरूप आहे ते मुख्यतः स्वामीजींनी अनुग्रह देणं आणि या संप्रदायामध्ये जी सोहम साधना आहे, ध्यान साधना आहे, त्या ध्यान साधनेला प्रवृत्त करणं, हे स्वामीजींच्या बाजूनी जसं आहे तसं इथं जे एक मंडळ किंवा इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं त्याचं काम स्वामीजींना पूरक अशा प्रकारे सर्व व्यवस्था करून देणं असं झालं. आणि माझी अशी कल्पना आहे, मी 1976 साली स्वामीजींकडे यायला लागलो तेव्हापासून
आलेल्या श्रोतृवर्गातून कार्याच्या बाबत स्वामीजींना अनुकूल असा प्रतिसाद काही कार्यकर्त्यांनी द्यायला सुरुवात केली आणि स्वामीजींना त्यांच्या कार्यासाठी सगळी उपलब्धता करून देणं हे आपलं कर्तव्य आहे अशा पद्धतीने साधना करणाऱ्या श्रोत्यांनीच एक मंडळ तयार केलं. स्वामीजींचं कार्य जसं जसं वाढत गेलं तसं तसं त्यांना आवश्यक असलेलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर तेही अधिकाधिक उत्तम करून त्यांना मदत सहाय्यभूत होणं असं मंडळानेही कर्तव्य ठरवलं. मी हे आशा करता सांगतोय की हा सगळा उपक्रम 2020 सालच्या मार्च महिन्यापर्यंत चालू होता आणि तो प्रगतीपथावर होता. एका बाजूनी स्वामीजी प्रवचन करत होते. स्वामी माधवनाथांनंतर मला तुम्ही स्वामी म्हणायला लागलात. स्वामीजींनी माझ्यावर उत्तराधिकार जबाबदारी सोपवली म्हणून. तर माझ्या या सांप्रदायिक कार्याचं विस्तारीकरण मी करत होतो आणि माझ्या प्रबोधनाच्या कार्यासाठी म्हणून मंडळ म्हणजे तुम्ही सगळे कार्यरत होतात आणि हे 2020च्या मार्चपर्यंत चालू राहिलं. त्या दरम्यान असं झालं की या करोनामुळं लॉकडाऊन सुरू झाला आणि तो अजूनही चालू आहे. पण स्वामीजींच्या कार्याला सर्व बाजूनी पाठिंबा द्यायचा आणि या कार्यासाठी मदत करायची म्हणून जी तुम्ही मंडळी प्रवृत्त झालात, माधवनाथ बौद्ध प्रसारक मंडळ आणि श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ, त्यांनी वेळेवरीच झूम ॲप्लिकेशन दरम्यान USA अमेरिकेच्या साधकांनी झूम ॲप्लिकेशन वापरायला सुरुवात केली आणि गेली 15-16 वर्ष मी अमेरिकेतलं जे कार्य आहे त्याच्यामध्ये झूम ॲप्लिकेशनद्वारे सहभागी होतो. माझ्याबरोबर आणखी 2-3 साधक तिथं मार्गदर्शन करतात. त्यामुळे ते झूम ॲप्लिकेशन आपल्याकडं होतंच. झूम ॲप्लिकेशनच्या द्वारा आपली प्रवचनं प्रसृत करण्याचं काम सुरू झालं. ते थोडंसं आधीच सुरू झालं. 2020 मार्चच्या आधीच 2-1 वर्ष माझी प्रवचनं ही ऑनलाईन झूमवरून येत होती. पण त्याचा एवढी कल्पना भारतातल्या साधकांना तितकी नव्हती. काही साधकांना होती. निवेदनाद्वारे आपण एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आणि तो व्हॉट्सॲप ग्रुप देखील तसा व्यापक झाला. सगळे साधक त्याच्यामध्ये सहभागी होतील, अनुग्रहित आणि या कार्यावर प्रेम करणारे. आणि हे सगळं आधीच केलेलं असल्यामुळं आणि मार्च 20च्या आधीच यूट्यूबवरून देखील लाईव्ह प्रवचनं दाखवायला सुरुवात केल्यामुळं आपल्याकडं जी तरुण, उत्साही आणि त्या क्षेत्रातली ज्ञानी मंडळी येतात त्यांनी हे उपक्रम मोठ्या प्रेमाने आणि स्वामीजींच्या कार्याला सहाय्यभूत व्हायचं याच हेतूनी असे केले, राबवले आणि ते तोपर्यंत सुस्थिर झालेले होते. असं असल्यामुळं हा लॉकडाऊनचा काळ होता. तो सुरू झाल्यावर मी अनुषंगिक साधना घ्यायला सुरुवात केली. त्या सगळ्या यूट्यूबवर आहेत देखील आणि आठवड्यातून 2 अनुषंगिक साधना गुरुवार, रविवार अशा मी घेऊ लागलो. तसंच लगेचच आलेले गुढीपाडवा, रामनवमी असे उत्सव, त्यानंतर पालखीचा उत्सव देखील आपण एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केला. आणि मागच्या वर्षी अर्थातच आपली तितकी तयारी नसल्यामुळं आपण पूर्वी झालेले जे गुरुपूजनाचे समारंभ आहेत ते समारंभ दाखवत होतो सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळी गुरुस्तवनांचे कार्यक्रम मात्र नेहमी केंद्रात होतात तसे आपण केले
आणि त्याला उदंड प्रतिसाद अर्थातच आपल्या सगळ्यांकडून एस्टॅब्लिश्ड अशी व्यवस्था असल्यामुळं निर्माण झाला, प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मी आचार्योपासनम, गुरुपौर्णिमा झाल्यावर गुरुभक्तीचं वातावरण दुमदुमत राहावं म्हणून आचार्योपासनम वर मी प्रवचनं करायला सुरुवात केली आणि एकूणच या उपक्रमाने वेग पकडला. आचार्योपासनमवरची माझी प्रवचनं संपल्यानंतर मार्च 20 पर्यंत जी मी रविवारी सकाळी प्रवचनं करत होतो दासबोधावर, आत्मनिवेदन भक्तीच्या अंतर्गत ध्यानाची प्रक्रिया दासबोधामध्ये आलेली मला सांगायची आहे, तर ती प्रवचनं मी सुरू केली. तसं गुरुवारी अनुषंगिक साधनेची जागा ही हरिपाठाच्या प्रवचनांनी घेतली आणि एक सत्संग सुरू केला. इथपर्यंत कार्याला वेग आल्यानंतर आता दरवर्षीप्रमाणे आपले दरम्यानचे येणारे उत्सव, दिवाळी, दसरा इत्यादी आपण उत्तम रीतीने साजरे केले. मंडळाचा वर्धापन दिन उत्सव साजरा केला. माझा वाढदिवस देखील मागच्या वर्षीही साजरा झाला आणि यावर्षीही साजरा होतो आहे. पालखी उत्सवही साजरा होईल. पण दरम्यान आपल्या इथं येणाऱ्या साधकांनी काही त्यांच्यामध्ये अशी, म्हणजे त्या साधकांच्या ग्रुपमध्ये असं ऑनलाईन शिबिर घेतलं. त्याच्यामध्ये 35 ते 55 वर्षांची साधकांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्यातल्या भगिनी वर्गाने पुढाकार घेतला आणि त्यांनी एक ऑनलाईन असं शिबिर घेतलं. त्या शिबिरावरून असं लक्षात आलं की आपण या प्रकारे साधकांचा आणि माझा थेट संपर्क आणू शकतो. त्यामुळे स्वामी सहवास हे कार्यक्रम आपण सुरू केले. मी क्रम सांगतोय तुम्हाला. आणि या स्वामी सहवास कार्यक्रम आता माझी कल्पना 4-5 झाले असावेत. त्याच्यातून असं लक्षात आलं की याच न्यायाने, ज्या न्यायाने स्वामी सहवास कार्यक्रम होतात त्या न्यायाने झूम ॲप्लिकेशनद्वारे आपण गुरुपूजन करू शकतो. तेही काही साधकांनी लक्षात आणून दिलं. त्यांनी माझ्याशी संपर्क साधताना, बोलताना मोगऱ्याची फुलं अर्पण केली. तिथून साधक नमस्कार तर करतातच. त्यामुळं अर्थातच अशी सूचना साधकांकडून आली. मलाही ती पटली, मान्य आहे की जो साधकांचा संपर्क तसा तुटलेला होता, केवळ मीच तुम्हाला दिसत होतो पण तुम्ही मला दिसत नव्हतात, तो या स्वामी सहवास कार्यक्रमाने तो अडथळा दूर झाला. मग गुरुपूजनही त्या न्यायाने होईल असं लक्षात आलं आणि हे निवेदन केलं गेलं. आत्ता जे निवेदन झालं हे निवेदन माझ्या प्रबोधनाच्या आधी घेण्याचं कारण असं की माझं प्रबोधन झालं की निवेदनाच्या वेळेला जी 350 ऐकणाऱ्यांची संख्या असते ती एकदम 170 वर येते. निवेदनं ऐकायला एकदम लोक थांबत नाहीत. आणि मग हा उपक्रम कधी सुरू झाला हे त्यांना कधीच कळत नाही. जसं स्वामी सहवास हा कार्यक्रम कधी सुरू झाला, कधी नोंदणी, याचं कारण तुम्ही तो निवेदनाला न थांबता बरेच लोक, 50% लोक त्याच्यातून लगेच बाहेर पडतात. त्यामुळे पुढचे कार्यक्रम कळत नाहीत. ते तुम्हाला कळावेत म्हणून, म्हणजे स्वामीजींच्या या कार्याला आपलं सहकार्य असावं म्हणून मंडळाने असं ठरवलं की हे निवेदन मध्ये केलं जावं. म्हणून हे निवेदन केलं गेलं आणि ते निवेदन का आणि कसं केलं गेलं याची पार्श्वभूमी सांगण्यासाठी, त्याच्या नमनासाठी मी घडाभर तेल ओतलं. शायद हम तो मार्ग बताएंगे असं स्वामीजी म्हणायचे. चलना तो आप ही है. कोणातरी संतांचं वचन ते उद्धृत करायचे. तसं
चिंतनासहित नाम, हरीचे चिंतन सर्व काळ, असं चिंतन सर्व काळ करत असताना चिंतनासहित नाम कसं घ्यायचं याची प्रवचनं जरी केली तरी देखील त्याचं प्रात्यक्षिक आवश्यक होतं. ही 7 साली केलेली प्रवचनं आहेत. आज जे तुम्ही ऐकलं ते 14 वर्षापूर्वी ही प्रवचनं झाली आणि त्या प्रवचनामध्ये एका प्रवचनामध्ये प्रवचन म्हणूनच दीर्घ नामस्मरणाची अशी बैठक तेव्हा मी घेतलेली होती. आपलं चित्त जे चिंतनीय विषय आहे त्या चिंतनीय विषयाशी एकरूप झालं की त्याला जडता तरी प्राप्त होते किंवा सूक्ष्मता तरी प्राप्त होते. मी काय म्हणतोय ते समजून घ्या. तुम्ही जर विषयाचं चिंतन केलं तर चित्त चिंतन करता करता जड विषयाशी एकरूप होतं. मग ते चिंतन धनासंबंधी असो, ते स्त्रीविषयी असो, ते अन्य कोणत्या गोष्टीविषयी असो, तेव्हा ते चित्त जडत्वाला प्राप्त होतं. ते जड होतं, विषयाकार होतं, त्याच्यातली तरलता जाते. पण चित्ताचं वैशिष्ट्य असं आहे की चित्त जर सूक्ष्म आत्मवस्तूचं चिंतन करू लागलं तर आत्मवस्तू ही अविनाशी असल्यामुळं, अव्यय असल्यामुळं चित्ताच्या समोर असणारी जडता किंवा चित्तात भरून राहिलेली जडता वितळायला सुरुवात होते, नाहीशी व्हायला सुरुवात होते. आणि परमात्म वस्तूचं चिंतन करता करता चित्त हे बाह्य विषयातून पूर्णपणे उपराम पावतं, बाजूला होतं, ते तरल होतं. आणि जसं तिकडं विषयाचं चिंतन करताना चित्ताला जडता प्राप्त होते तसं चिंतन 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 अशी प्रक्रिया सतत जर चालू राहिली परमात्म वस्तूचं चिंतन करण्याची तर ते चैतन्याशी समरस होऊ पाहतं. असं असल्यामुळं नामस्मरणाच्या आधी जर परमात्म वस्तूचं पुरेपूर चिंतन आपण केलं आणि शांत चित्ताने चिंतन केलं, अर्थाकडे लक्ष देऊन चिंतन केलं आणि अन्य कुठलाही विचार येऊ नये त्याला अटकावच जर केला तर आपलं चित्त हळूहळू परमात्म वस्तूला देखील पकडू जातं. पण ती आपल्या आवाक्यात येत नसल्यामुळं, परमात्मा हा चिंतनाचा विषय नसल्यामुळं चित्त हे विकाररहित होतं, ते चैतन्याशी समरस जणू जवळपास होतं. आणि अशा स्थितीमध्ये ध्यान देखील संभवतं आणि नाम देखील संभवतं. चिंतने चिंतने तद्रूपता ही वेदांताची साधना आहे. ते तद्रूप होतं म्हणजे ते निदिध्यासाला प्राप्त होतं आणि साधक परमात्म वस्तूशी समरसता साधून चिंतन करायचंही थांबवतो आणि कितीतरी काळ चिंतनानंतर चिंतनही बंद पडून तो परमात्म्याशी एकरूपता साधून थांबून राहतो. पण नामाच्या प्रक्रियेमध्ये अशा प्रकारचं चिंतनाने तद्रूपता साधत असताना चित्त बाहेर जाण्याची जेव्हा शक्यता असते, ध्यानाच्या वेळेला देखील ते घडतं. चित्त एकरूप झालेलं बाहेर जायचं आणि यतो यतो निश्चरति मनश्चंचलम अस्थिरम ततस्ततस नियम्यैतत आत्मनी एव वशम नयेत. ते आत्म्याच्या जवळ ठेवावं. हे चिंतने चिंतने तद्रूपता या प्रक्रियेत देखील मधून अधून करावं लागतं, नाहीतर ते परत विषयाकार होण्याची शक्यता असते. बाहेर पडून त्याला मधून अधून ओढून आणायला लागतं. चित्ताचा हा बाहेर पडण्याचा स्वभाव लक्षात घेऊन नामस्मरणाच्या वेळेला तयार झालेलं परमात्म्याशी एकरूपता साधलेलं जे चित्त आहे त्या चित्ताला विचार आपणहून आणून द्यायचा. जसं ओम राम कृष्ण हरी हे नाम घेतलं आणि त्या नामाच्या पश्चात सत चित
आनंद, प्रेम, शांती, समाधान. असं मुद्दामहून थोडं चिंतन केलं आणि थोड्या वेळ चिंतनीय वस्तूशी म्हणजे समाधानाशी, शांतीशी एकरूपता साधली आणि किंचित काळ एकरूपता साधल्यानंतर नाम घ्यायचं. नामाच्या वेळेला ती एकरूपताच राहील आणि नाम झाल्यानंतर परत चिंतनीय वस्तूचं किंचित चिंतन करायचं आणि परत एकरूपता साधायची. या क्रमाने चित्त परमात्म्याच्या ठिकाणी घट्ट जडूनच राहतं. देहभावनेचाही लोप होतो. मी असं आता म्हणालो मगाच्या प्रवचनाच्या अखेरीला की ज्याच्या त्याच्या तयारीप्रमाणे ज्याला त्याला समाधान झालं असेल, पण आपल्या तयारीप्रमाणे म्हणजे जेवढी तयारी आहे त्या तयारीप्रमाणे पुरेपूर जेवढं समाधान होणं शक्य आहे, जेवढी शांती मिळणं शक्य आहे, ती शांती या साधनेने मिळते. एरवी ती शांती समाधान मिळवण्यासाठी खटपट करून ते न जमल्यामुळं देखील बैठक मोडावी लागते. तसं इथं कदापि घडत नाही. आता मी जे तुम्हाला सांगितलं, नामाची साधना सांगितली आणि करून घेतली, तर ती नामाची साधना 45 मिनटं अशा करता लागली की हे 5-10 मिनिटात सांगणं कठीण होतं. म्हणून एका प्रवचनाचा संपूर्ण वेळ त्या दिवसांमध्ये मी नामस्मरणाकरता दिला. आता तुम्हाला हे एक सुंदर साधन प्राप्त झालेलं आहे. तुम्हाला चिंतन कसं करायचं हे समजलं. त्या चिंतनाच्या पश्चात चित्त सूक्ष्म झाल्यामुळं, परमात्मा वस्तूशी एकरूपता साधायला समर्थ झाल्यामुळं तुम्ही नाम घ्यायला लागलात आणि त्याच्यात थोडं चिंतन करून परमात्म्याशी एकरूपतेचा प्रयत्न करायला लागलात. मी तुम्हाला असं म्हणतो की हे 45 मिनटं नाम मी सांगितलं, तुम्ही घेतलं. तुम्ही तुमच्यापुरता हा प्रयोग 45 मिनटंच काय, तुम्ही तासभर, 1.5 तास, 2 तास असा करू शकता. तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्ही ही साधना संपवाल तेव्हा सगळी दुनिया इकडची तिकडं झालेली आहे. तुम्ही पूर्ण शांत स्वरूप झालेले आहात. करणारा हवा. शेवटी कोणीही झाला तरी त्याची भूमिका गोष्टी सांगेन युक्तीच्या चार एवढीच राहू शकते. चलना तो आप ही है. तुम्हालाच हे करायचं आहे. असं असल्यामुळं जेव्हा असा चांगला वेळ मिळेल, सवड तुम्ही काढाल, तेव्हा अशा प्रकारे 3 तासाची बैठक ही तुम्ही करू शकता. मी तुम्हाला प्रवृत्त करतोय, तुम्ही ते करा. याचं कारण कितीही ऐकलं तरी परमात्मा प्राप्तव्य नाहीये. नायम आत्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रुतेन. जे करायचं आहे तर त्याची उणीव अधिक ऐकून तुम्ही भरून कधीही नाही काढू शकत. त्याच्याकरता तुम्हाला साधनाच करावी लागेल, तुम्हालाच उतरावं लागेल त्याच्यामध्ये. हे जर तुम्ही केलंत तर मला असं वाटतं की स्वामीजींचं हेच कार्य आहे, स्वरूपानंदांचंही तेच कार्य होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ कशा करता लिहिला, त्यांचं हेच कार्य आहे. हा संप्रदायच ते कार्य करतो आहे. असं असल्यामुळं मात्र करण्याची जी गोष्ट आहे ती गोष्ट तुमच्यावरच मला नाईलाजाने सोपवावी लागते. स्वामीजी म्हणत असत की ज्ञानेश्वर महाराजांच्या जर हातात असतं, तसं जर शक्य असतं तर आळंदीतल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बोध का नसता दिला. त्यांनी दिला असता, पण हे ज्याचं त्यालाच करावं लागतं. असं असल्यामुळं या साधना आणि या साधनांच्या युक्त्या मी तुम्हाला सांगतो आहे. तुम्ही अपरिमित वेळ देऊ शकता. संसाराकरता जर आपण इतका वेळ देतो तर साधनेकरता का नाही द्यायचा. अशा भावनेने जर तुम्ही प्रेरित झालात तर खरंच संतांचं जे जीवन आहे ते जीवन म्हणजे आत्मसुख, शांती मिळणारं जीवन,
ते जीवन मिळवणं अवघड नाही आहे, ते तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. हरि ओम तत्सत. हरी हरी बोला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरी हरी हरी. काही निवेदन आहेत. श्रीराम. काही निवेदन आहेत. ह्या शनिवारी सकाळी 9:30 ते 12 या वेळामध्ये स्वामी सहवास हा कार्यक्रम होणार आहे. स्वामी सहवास या शिबिरामध्ये ज्यांना संयोजकांनी संपर्क साधलेला आहे, फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर मंडळांनी नावं घेतलेली होती, तर अशा सर्व साधकांनी झूम ॲप्लिकेशनद्वारा या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे. बाकी आपण सर्व इतर साधकांनी यूट्यूब लाईव्ह मार्फत हा कार्यक्रम पाहायचा आहे. एका विशेष कार्यक्रमाचं निवेदन करतो. हा मे महिना 22 मे रोजी आपले प्राणप्रिय सद्गुरू पूजनीय स्वामी मकरंदनाथ यांचा वाढदिवस असतो. हा वाढदिवस आपण मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. ह्या वाढदिवसानिमित्त होणारा विशेष कार्यक्रम ह्या रविवारी सकाळी होणार आहे. त्याची वेळ सकाळी 8 ते 10 अशी आहे. स्वामी मकरंदनाथ वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या ह्या विशेष कार्यक्रमामुळे ह्या रविवारी सकाळी स्वामीजींचं प्रवचन होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. ह्या कार्यक्रमात, या रविवारच्या सकाळच्या कार्यक्रमात आपण सर्व साधक झूम किंवा यूट्यूब या दोनही माध्यमांनी सहभागी होऊ शकता. त्याची लिंक आपल्याला व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवली जाईल. स्वामीजींना आता आपण मनोमन नमस्कार करूया. निवेदनं संपली. हरी हरी हरी. आत्ता मी पाहिलं की त्यामुळं कोणीच बाहेर पडलं नाही. मी निवेदन केल्यामुळं 337 338 ज्या व्यक्ती होत्या त्या निवेदनं सगळी होईपर्यंत थांबल्या. अलीकडच्या भाषेत मी असं म्हणतो तुम्हाला थँक्यू. हरी हरी. राहा.